माझा लंड संजनाच्या मांडीवर घासत होता. त्यामुळे ती खूपच गरम होऊन तिची पुच्ची ओली झाली होती. ती एकसारखी तिची मांडी माझ्या लंडावर दाबत होती. मी आता माझे तोंड तिच्या स्तनावर ठेवून एक दीर्घ चुंबन घेतलं. तशी संजना शहारली अन आह मादक आवाजात खंडू लागली. असं मला अधिकच जोर चढला तसा मी गपकन तिचे स्तन जमेल असं दाबत होतो जोरजोराने, आणि ती पण तेवढ्या तोंडात घेऊन चोखायला लागलो होतो. तसं संजनाने माझ्या डोक्यावरून हात फिरवत माझे तोंड तिच्या स्तनावर दाबायला लागली आणि मादक स्वरात कानात म्हणाले, "सौमित्र, खूप आवडते रे. चांगलं चोखून दूध काढ स्तनाचे, असं चोखतच राहा." मग काय, मी आळीपाळीने तिचे दोन्ही स्तन चोखून आणि रगडून लाल करून टाकले होते, आणि ती बघत होती. असं असं का करतोय? ती आता माझा एक हात तिच्या पोटावरून फिरवत तिच्या मादक बेंबीवर स्थिरावलाच होता. मी माझ्या बोटावर तोंडातील लाळ घेऊन तिची बेंबी ओली करून बोट बेंबीवर गोलाकार फिरवू लागलो होतो, आणि मधूनच ती बोट बेंबीत घालून फिरवत होतो. तशी संजना अधिकच शहारली होती. नंतर मी माझा हात खाली सरकवत तिच्या पुच्चीच्या अवतीभोवती फिरू लागलो आणि तिच्या गोर्यापान बरगच्च मांड्यांवर फिरू लागलो होतो. तशी ती मांड्या दाबून धरू लागली. मग मी माझा पाय तिच्या दोन्ही पायात ठेवून माझा हात सरळ तिच्या फुगीर पुच्चीवर ठेवला. तशी ती तिची गांड उचलून प्रतिसाद देऊ लागली. अजून तिच्या पाकळ्याही उमललेल्या नव्हत्या. ती फुगीर गुलाबाची कळी सोनेरी केसात लपून बसलेली होती. मी हळूच तिला फिरवून माझे बोट एक बोट तिच्या हळूच घुसवले. तसं तिने पाय फाकवले आणि मी ते बोट आत बाहेर करू लागलो. तशी संजना बेधुंद होऊन मादकपणे बडबडू लागली होती. संजना, आई ग आई, ओ रस, सो ओ सौमित्र, खूप मजा येते रे, पण हळू घाल रे. आज पहिल्यांदाच पुरुषाचा हात माझ्या पुच्चीला येतोय आणि असं बोट घालून तिला रगडतोय, पण आता सहन नाही रे होत. तुझा लंड घालून सील तोड एकदाच. खूप वाट पाहिली, पण आता नाही थांबू शकत. लवकर कर आणि मला खुश कर. आणि माझ्या असं म्हणत मी असताना मी तिच्या पुच्चीत दोन बोट घालून तिच्या पुच्चीत भोक मोठं करायचा प्रयत्न करू लागलो होतो, आणि संजना जोरजोराने खंडू लागली होती. मी जोरजोराने बोट तिच्या मोठ्या भोकात आत बाहेर करत अंगठ्याने तिचा गुलाबी छोटासा दाना रगडत होतो. संजना मदहोश होत गांड वरखाली करू लागली होती. ती मादक स्वरात किंचाळत म्हणाली, "बस कर सौमित्र, आता नाही." सौमित्र बोलला, "असं सहन होतंय रे." असं म्हणत असताना तिच्या पुच्चीचे गरम कामरस माझ्या हातांवर सोडला आणि तिने माझा हात तिच्या हाताने पुच्चीच्या पुच्चीवर दाबून धरला होता. 2 मिनिटातच ती शांत झाली होती, पण इकडे माझा लंड खूपच तापला होता. मी उठून तिच्या मांड्यांमध्ये बसलो तेव्हा तिने माझा हात सोडला. मी तिच्या पुच्चीतून बोटे बाहेर काढली व माझ्या हातावरचा तिचा तेलकट कामरस माझ्या कडक झालेल्या लंडावर लावून ओला करू लागलो. संजनाच्या पुच्चीतून अजूनही कामरस बाहेर येत होता. तो मी सर्व माझ्या लंडावर लावून लंड पूर्ण बुळबुळीत केला. माझ्या लंडाचा पुढील टोकदार गुलाबी सुपारी चंद्राच्या प्रकाशात चमकत होती. तशीच तिची ओली पुच्ची आणि सर्व गोरपान नितळ शरीर उचलून निघालं होतं. मी माझा लंड तिच्या पुच्चीवर वरखाली घासायला लागलो होतो, तसं संजनाने तिची गांड वर उचलून तिच्या हाताने पुच्ची फाकून धरली आणि मी माझा लंड तिच्या गुलाबी भोकावर घासत नेम धरून एक जबरदस्त धक्का मारला. तसा आत अर्धा लंड म्हणजे 5 आत घुसला होता. तशी संजना जोरात ओरडली, "अह अह आह आई गमलेले ग ग आई ग."
आहा! ओ! सौमित्र, किती जोरात घातलं रे. जरा हळूच घालत जा ना. मी पटकन तिच्या ओठावर ओठ ठेवले आणि तिचा आवाज आतल्या आतच विरून गेला आणि मी नंतर गेला होता. मग मी तिला चुंबन करत राहिलो होतो. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि खाली तिचा भंग होऊन रक्त येऊ लागलं होतं. मी दोन्ही हाताने तिचे अश्रू पुसत तिला शांत करत म्हटलं, "संजना, मी म्हटलं होतं ना तुला, पहिल्यांदा घेताना खूप त्रास होईल. म्हणून मी खाली बेडरूममध्ये नको म्हटलं होतं. पण आता त्रास होणार. आता तुझ्या पुच्चीचे पाणी पडले आहे आणि स्वीकारायला माझा लंड तयार झाला आहे. आता राहिलेला मी हळुवारपणे आत घालेल, तसं त्याला कळणार पण नाही." असं म्हणत मी तिचे दोन्ही स्तन रगडायला लागलो होतो. तशी संजना रोमॅन्टिक मूडमध्ये येत म्हणाली, "आता खूप भारी वाटतंय रे सौमित्रा. तुझा लंड किती गरम झालाय, जसा काही गरम रॉड माझ्या पुच्चीत घातलाय आणि तो एकदम फिट्ट बसलाय की, असं वाटतंय मला. पण माझ्या पुच्चीला श्वास पण घेता येत नाही." पण आता असं म्हणत ती तिची गांड वरखाली करू लागली. मग मी समजून घेतलं आता याला काय हवंय ते. मग मी तिचे दोन्ही स्तन दोन्ही हातात धरून वर हळूहळू माझा लंड तिच्या पुच्चीत आत बाहेर करू लागलो. तशी संजना तिची गांड वर उचलून मला साथ देत होती. लंड घालून घेऊ लागली होती. तिची पुच्ची इतकी गरम होऊ लागली होती की माझा लंड लाल झाला होता आणि 5 मिनिटातच ती धक्के मारत मी माझा पूर्ण लंड तिच्या पुच्ची तळापर्यंत घातला होता. माझा लंड पूर्ण आत जाताच तिच्या पुच्चीचे चिकट कामरस सोडलं आणि संजना मला तिच्या अंगावर ओढून तिच्या मिठीत घेतले. मग मीही तिला माझ्या मिठीत घेत तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागलो. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला अशाच नवीन नवीन स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.